नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। सूरज मराठे असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून सध्या सूरज मराठे हे सांगली पोलीस दलामध्ये आपली सेवा बजावत होते। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्यामुळे पुणे शहरात त्यांच्यावर उपचार सुरू होते। या संदर्भात त्यांनी सुट्टीही घेतलेली असल्यामुळे सध्या ते लॉजवर राहून डॉक्टरांकडे येणे जाणे होते। मात्र सूरज मराठे यांनी आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे। सूरज मराठे यांना गुडघ्याचा त्रास जाणवू लागल्याने ते पुणे शहरामध्ये उपचार घेत होते। डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर राहून सध्या ते डॉक्टरांशी संपर्कात होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या संदर्भात माहिती घेतली। सुसाईड नोटमध्ये सूरज मराठे यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे। सूरज मराठे हे पुणे जिल्ह्याच्या देहू येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब देहू येथे वास्तव्याला होते। सांगली पोलीस दलामध्ये सध्या ते कार्यरत होते। मात्र एका तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। सूरज मराठे यांना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे ते उपचारासाठी त्यांनी सुट्टी टाकून पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। या संदर्भातील अधिक तपास पोलीस करीत असून सूरज मराठे यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पुणे। धन्यवाद।